कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सका कृपा करुणी रंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचं कळस ज्या तुकोबारायांना प्राप्त झाला आणि सदेह ज्यांनी वैकुंठ गमन केलं भगवान परमात्म्याने जेव्हा प्रयाण काळाच्या वेळेला त्यांना नेण्याकरता प्रत्यक्ष आपलं विमान पाठवलं त्या तुकोबारायांचा हरिपाठातील हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे हा 4 चरणाचा अभंग उत्कृष्ट असा असून गणपती बापांची स्तुती करणारा असा हा अभंग आहे आणि स्तुती करून गुरुरायांच्या चरणी प्रणिपात करण्यासाठी गणपती बाप्पांचं नमन करतात असा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये 5 दैवत अशी अनादि दैवत आहेत आणि ते अनादि दैवत 5 मध्ये भगवान गणपती भगवान सूर्यनारायण भगवान विष्णू भगवान शंकर आणि आदिमाया शक्ती जगदंबा अशी 5 ही अनादि दैवत आहेत इथे दिलेली आणि अनादि दैवत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला महादेव आणि पार्वती यांचं लग्न झालं तर लग्नात गणपतीचं पूजन केलं इमानदारीने सांगा मायबापाच्या लग्नात लेकरं असतात का जर महादेव आणि पार्वती यांचा पुत्र गणपती तर महादेव पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन कसं काय तर ते खरं असलं तरी तेथे अनादि शब्द घ्यायचा आणि त्यामुळे गणपती अनादि शब्दाने गणपती हा शब्द घ्यायचा कारण हा गणपती त्याच्याही आधी तो आहे म्हणून अनादि शब्द वापरलेला आहे आणि गणपती गणपती या शब्दाचा अर्थ आपण जर विचार केला तर गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मालक म्हणजे समुदायाचा जो मालक आहे तो गणपती आणि हा गणपती जर समुदायाचा मालक आहे मग एवढे 33 कोटी देव आपल्याकडे आहेत आणि त्याच्यातून लोकमान्य टिळकांनी या गणपतीचाच उत्सव का सुरू केला याचं कारण आहे सर्वात मोठी ताकद म्हणजे संघटना आणि म्हणून संघटित समाज करण्यासाठी समुदायाच्या मालकाचा उत्सव म्हणून हा गणेशोत्सव
लोकमान्य टिळकाने सुरू केलेला आहे. आता कोणतंही कार्य जर करायचं निर्विघ्नपणे पाडायचं असेल तर त्यासाठी गणपतीचं पूजन आपल्याला करायचं आहे. आणि कादंबरी लिहिणारा असो, तो ग्रंथ लिहिणारा असो, शेतकरी असो, व्यापारी असो, कीर्तनकार असो किंवा तमाशा मंडळवाला असो, पहिलं वंदन गणेशालाच करतात. इथं ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरीचा ग्रंथ चालू करताना ज्ञानोबा रायांनी पहिलं वंदन गणेशालाच केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. अशा प्रकारे नामदेव महाराजांचा ग्रंथ जेव्हा त्यांनी सुरू केला त्यावेळेला सुद्धा नामदेव महाराजांनी गणपतीचं स्तवन केलेलं आहे की प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत. मग जर ह्या भगवंताचा जर आपण जर विचार केला तर भगवंत अनादि देवता आहे आणि अनादि देवता म्हणून त्याचं पूजन शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये झालेलं आहे. मग हा अनादि दैवत असताना मग इथे सांगितलं जातं की पार्वतीने आपल्या मळापासून गणपती निर्माण केला. गणपती म्हणजे गणपती म्हणून नव्हे तर त्या एका मुलाला तिने निर्माण केला आणि तो आपल्या मळापासून निर्माण केला. मग पार्वतीवरती एका एवढा मळ साचलेला होता का? पार्वतीवरती एवढा मळ साचलेला नव्हता. तर आतून अंतरात्म्यातून म्हणजे जे रक्त आहे, अस्थि आहे, मज्जा आहे, ह्याच्यापासून जो निर्माण झालेला अनादि दैवत म्हणजे निर्गुण परमात्मा, जो निर्गुण परमात्मा आहे त्याची निर्मिती पार्वतीने तिथे केलेली आहे. आणि तिथे समोर ती आंघोळीला जात असताना समोर त्याला उभा केलेला आहे आणि सांगितलेलं आहे कोणालाही आतमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. शंकर भगवान कैलासावरती ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यांना काहीतरी काम निघालं म्हणून त्याने आपल्या गणांना पाठवलेलं आहे. एका गणाला पाठवलेले सांगितलं पार्वतीकडून काय लागलेली वस्तू ती घेऊन ये. शंकराचे गण आहेत पण पार्वतीचा गण नाही म्हणून तिने तो मुलगा तयार केला. मग पार्वतीने जर त्या मुलाला काम सांगितलेलं आहे कोणालाही आत सोडायचं नाही, त्या गणाला त्याने प्रवेश दिला नाही, त्याला परत पाठवलं. त्या गणाने जाऊन सांगितलं की मला तो आतमध्ये प्रवेश करू देत नाही. त्याला प्रवेश नाही दिला म्हणून दुसऱ्या गणाला पाठवलं तर त्यालाही त्याने परत पाठवलं आणि शेवटी नंदीला पाठवलं. शंकर भगवंताने नंदीला पाठवलं. नंदी गेला, त्या नंदीलाही त्याने अडवलं. नंदीला अडवल्यानंतर त्याने काय केलं, त्या नंदीने जोर काढायचा प्रयत्न केला त्याला विरोध करण्यासाठी, पण त्यालाही न जुमानता त्या मुलाने नंदीची दोन्ही शिंग पकडली आणि त्याला गरगरा फिरवून फेकून दिला. आणि फेकून दिल्यानंतर नंदी शंकराकडे येऊन सांगायला लागला की तो मुलगा अतिशय बलशाली आहे, आम्हाला आटपत नाही. आणि हे ऐकून शंकराचा क्रोध अनावर झाला. असा कोण हा मुलगा तिथे आलेला आहे आणि आम्हाला आमच्याच घरात जायला विरोध करतोय. म्हणून शंकर भगवान रागाने उठले आणि त्याला जाऊन त्रिशूळ हातात घेऊन त्याला विरोध करायला लागले असताना त्या शंकर भगवंतांना सुद्धा त्या मुलाने अडवलं. मग शंकर भगवंतांचा राग अनावर झाला आणि त्रिशूळाने त्याचं शिर उडवून टाकलं. ज्या वेळेला
त्रिशूळाने शंकराचं गणपतीचं शिर उडवलं, त्याच वेळेला पार्वतीने दरवाजा उघडला आणि समोर बघते तर त्या मुलाचं खून झालेलं आहे. म्हणून ती एवढी संतापली आणि एवढी संतापून आक्रोश करू लागली. शंकर भगवंताने तिला आवरण्याचा प्रयत्न केला, ती आवरली नाही. शेवटी सगळे देव तिथे जमा झाले आणि ब्रह्मा, विष्णू आणि हा महेश तिघाने तिथे मीटिंग घेऊन विचार केला की हिला शांत करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल. म्हणून त्या गणांना सांगितलं, देवाने सुचवलं की तुम्ही जा आणि एखादा पशु, कुणी पहिला पशु दिसेल त्याचं मस्तक तुम्ही धडावेगळं करून आणा. आणि त्याप्रमाणे ते शिर त्यांना इंद्राचा हत्ती दिसला. इंद्राच्या हत्तीचं शिर उडवलं आणि तिथे घेऊन आले आणि त्या मंत्रोपचाराने त्या गणपतीच्या आपल्या त्या मुलाच्या धडावरती बसवलं. म्हणजे त्यावेळेची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे आणि त्यामुळे तो गणपती बाप्पा तयार झाला. गणपती बाप्पा तयार झाला, पण पार्वती आनंदित झाली नाही. कारण त्या गणपतीला लांब सोंड होती, मोठे कान होते आणि विद्रूप अशा प्रकारचा त्यावेळेला दिसत होता. आणि म्हणून पार्वती म्हणाली, ह्याला कोण मानेल, ह्याला कोण स्वीकारेल. म्हणून सगळ्या देवतांनी सांगितलं, आई तुम्ही काही काळजी करू नका, अग्रपूजेचा सर्व मान पहिला या गणपतीलाच मिळणार. आणि त्यामुळे अग्रपूजेचा मान या गणपतीला दिला गेला. आणि तेव्हापासून हा गणपती प्रचलित सगळ्यांच्या पूजेसाठी सुरू झाला. आणि सगळ्यांच्या पूजेसाठी सुरू झालेला असताना ह्या गणपतीला सुद्धा जर आपल्याला जसे आपल्या कमरेला करदोडा असतो, तसा ह्या गणपतीच्या कमरेला 4 करदोडे आहेत. आणि हे 4 करदोडे म्हणजे 4 वेद. गणपती बाप्पाला 6 हात आहेत. ते 6 हात म्हणजे 6 शास्त्र. आणि गणपती बाप्पाच्या गळ्यापासून, हातापासून, पायापासून जी आभूषणं आहेत ती सर्व 18 प्रकारची असल्यामुळं 18 पुराण त्यांच्याजवळ आहेत. आणि म्हणून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे अशा प्रकारचं गणेश मूर्ती तयार झालेली आहे. आणि ह्या गणपतीचे डोळे बारीक, त्याची सोंड वाकडी आणि त्याचे कान सुपासारखे आणि त्याचं पोट फार विशाल मोठं असं आहे. डोळे बारीक का, तर गणपती बाप्पा म्हणतात की माझ्या भक्ताला जो कोणी त्रास देत असेल त्याच्याकडे मी बारीक नजरेने लक्ष देऊन असतो. म्हणजे जसे काय CCTV त्याप्रमाणे माझी नजर त्या भक्ताकडे राहते आणि त्या शत्रूकडे राहते. आणि माझं सोंड वाकडी का, तर जो सरळ असतो त्याला मी सरळ मार्गाने फळ देतो, पण जो वाकड्या तऱ्हेने वागतो त्याला मी वाकड्या तऱ्हेचं फळ देतो. अशा प्रकारे त्याचं उदर हे मोठं का, तर त्या मोठ्या उदरामध्ये संपूर्ण विश्व ब्रह्मांड आतमध्ये साठवून ठेवलेले आहे. त्याचे कान विशाल का, तर त्याचे कान हे संपूर्ण एवढे मोठे, सगळे भक्त त्याची भक्ती करतात, आरती करतात, भजन करतात, पूजन करतात, कीर्तन करतात. सगळं काही जे गुणगान गातात ते गुणगान ऐकण्यासाठी एवढ्या सगळ्या जणांचं एवढं मोठे कान असायलाच हवे. बारीक असून कसे जमणार, म्हणून त्याचे मोठे कान दिलेले आहेत. अशा प्रकारे हा गणपती ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या प्रकारे ज्यांना वाटून दिलेले आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश.
या तिघांचं जर जन्मस्थान त्याचा जर आपण विचार केला तर त्या जन्मस्थानाचा विचार करताना गणपती हेच मूळ, कारण ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि हे तिन्ही देवाचे जन्मस्थान असे आहेत. अशा या गणपतींना दुर्वा खूप आवडतात. दुर्वा हे विष्णू भगवंताच्या आपल्या अंगाच्या रोमातून, ते जे रोम अंगावरती आहेत विष्णू भगवंताच्या, ते रोम खाली पडले आणि अंगावरचे रोम खाली पडल्यानंतर त्याच्यापासून ते पीक निर्माण झालं, रोप निर्माण झालं आणि त्या रोपाला दुर्वा म्हटलेलं आहे. आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पाला खूप आवडतात. एका वेळेला अनाघासूर नावाचा राक्षस, फार क्रूर, अकराळ आणि विक्राळ असा तो होता आणि तो त्याच्या तोंडातून फक्त अग्नीच्या ज्वालाच बाहेर निघायच्या. त्याच्यामुळे त्या ज्वालाने संपूर्ण परिसर, संपूर्ण आवार सगळं त्रस्त होऊन गेलं, जळून गेलं, भस्म होऊन गेलं. त्याच्यामुळे देव आणि पृथ्वी सुद्धा घाबरून गेली आणि त्याच्यामुळे ते भगवान या गणपती बाप्पाकडे शरण गेले आणि बाप्पाला सांगितलं, बाप्पा तू ह्या विघ्नातून आम्हाला दूर कर. मग गणपती बाप्पा म्हणाले, काय हरकत नाही. गणपती बाप्पा त्या अनघासुराला मारण्यासाठी गेले असताना अनघासुराने गणपती बाप्पाला बघितलं आणि आपलं विशाल असं रूप केलं. विशाल रूप केल्यानंतर अवाढव्य तो झाला आणि भगवंताला, गणपती बाप्पाला गिळण्यासाठी आला. पण गणपती बाप्पा सुद्धा काही कमी नव्हेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, कोटी सूर्याचं तेज या गणपती बाप्पामध्ये भरलेलं असताना त्याने सुद्धा आपलं रूप अक्राळ विक्राळ असं उग्र रूप, असं बलाढ्य रूप धारण केलं आणि त्या बलाढ्य रूपामध्ये त्या अनघासुराला गिळून टाकलं. अनघासुराला गिळून टाकल्यानंतर देवांना आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला आणि त्याच्यामुळं ते फार आनंदी होऊन स्तुती करायला लागले गणपती बाप्पाची. पण गणपती बाप्पाने त्या ज्वालामुखी अनघासुराला गिळाल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये 10 उत्पन्न झाला आणि तो 10 शमन करण्याची शक्ती कोणाकडेच नाही. सगळे देवाने आपापल्या परीने प्रयत्न केले. विष्णू भगवंताने आपलं चंद्र त्यांच्या डोक्यावरती ठेवला म्हणून तेव्हापासून त्यांना भालचंद्र हे नाव पडलं गणपती बाप्पांना. आणि ते चंद्र त्यांच्या कपाळी भाळावरती ठेवल्यावरती सुद्धा त्यांचा दाह कमी झाला नाही. मग 88 सहस्र ऋषीमुनी त्या नैमिषारण्यातून आले. त्याने 21 दुर्वांची जुडी करून गणपती बाप्पाच्या मस्तकावरती ठेवली, तरी पण गणपती बाप्पाचा दाह कमी झालेला नाही. मग शंकर भगवंताने आपल्याजवळ असलेला साप तो देऊन टाकला गणपती बाप्पांना, तरी त्या सापाने काही विष उतरलेलं नाही, तो काही दाह कमी झालेला नाही. आणि ही बातमी दुर्वास मुनींना कळाली आणि दुर्वास मुनी तिथे आले आणि दुर्वास मुनी आल्यानंतर त्यांनी पुढचा जो प्रयोग केला, तो प्रयोग केल्यानंतर ह्या गणपती बाप्पाचा जो दाह होता तो पूर्णपणे कमी झाला. हा कोणता प्रयोग केला हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये ऐकायचं आहे. रामकृष्ण हरी.